सीट आम्ही लढवणार. मतदारसंघ आमचा आहे. 50 वर्ष आम्ही लढवत आलो. त्यातलं आम्ही 30 वर्ष 40 वर्ष आम्ही आमच्याकडे आहे. त्यामध्ये काय प्रॉब्लेम. चेहरा सुधागड तालुक्यात असणार आहे की पेन तालुक्यात? नाही, ते आता ठरायचं आहे. काय ते आघाडीची बैठक होईल. आघाडीच्या बैठकीमध्ये जागा सुटल्यानंतर त्याच्यामध्ये त्याप्रमाणे चर्चा होईल. पण पारंपरिक लढवण्याचे सूत्र जे ठरलेलं आहे त्या सूत्रामध्ये आम्हाला जागाही मिळेल असं मला. हे काय या निवडणूक लोकसभेमध्ये जो झाला यंत्रणा जी पाहिजे ती यंत्रणा लोक कार्यकर्त्यांना मिळू शकली नाही. मतदारांपर्यंत कार्यकर्ता पोहोचू शकणार नाही. तर ते आम्हाला इथे 66,000 मतं पडली ना. आज जे काम केले लोकसभेमध्ये ते शेका पक्षाचेच कार्यकर्ते बाहेर पडले होते बाकीच्या पक्षांपेक्षा आघाडीतल्या. त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि सुधागडामध्ये मी आज मिटिंग घेतली. मी लोकसभेनंतरही पहिल्यांदाच आज आलो. तर ज्या पद्धतीचा लोकांचा प्रतिसाद आणि जो विश्वास आहे आणि जे मतदार ठाम आहे ते मी उद्या गेलो तरी माझ्याबरोबर येणार नाही. मी जाण्याचा प्रश्न नाही आहे. पण मी सांगतो हे शेकापक्षीय मतदारही ठाम असतात. सुधागड तालुक्यातून सुद्धा आमदार असावा असं सुधागड तालुक्यातील आमदार असावा असं जनतेला वाटतंय. नाही, पुढल्या वेळेला होईल. मतदारसंघाची पुनर्रचना मी आता सांगितलं. आणि इथे 2च जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि इथे प्रोवा आहे, त्याच्यामध्ये पेण आहे. हे नामदेव शेट्टी लढवली होती त्यावेळेला आमच्या बहुपाटांच्या विरोधात. त्याप्रमाणे आज तरी ते प्रसिद्ध यंत्रणा उभा करणारा आमच्याकडे सक्षम उमेदवार नाही आहे. तो तयार करू आम्ही आणि मग सुधागडला पण. आणि धैर्यशील पाटील यांचा भाजप प्रवेश ही राजकीय आत्महत्या वाटते का? ते काय ठरवेल. कारण काय माहिती आहे का, आफ्टर विधानसभा नंतर या राज्यामध्ये युतीचं सरकार येणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार येईल असं तुम्हीच पत्रकार सांगता. जे संकेत आहेत आज 185 मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये मताधिक्य आहे महाविकास आघाडीला. ते मताधिक्य वाढेल पण कमी होणार नाही असं वातावरण आहे. धन्यवाद. पण